आता जेव्हा तुम्ही प्लॉटिंग मध्ये ऍग्रिकल्चर लँड विकत घेता तर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय होतात सांगा. आता होतं काय की कधी कधी ना ऍग्रिकल्चर लँड ना छोट्या छोट्या लँड पार्सल मध्ये अवेलेबलच नसतात. म्हणजे तुम्हाला ना कधीही 10 गुंठे 15 गुंठे असे मिळणार नाही. आता समजा तुम्ही डहाणू मध्ये आलात तर डहाणू मध्ये बघा, बरेच जण, आता मी डहाणूचा व्हिडिओ टाकलेला तर ते म्हणतात की अरे डहाणू मध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आदिवासी लँड आहे. तर तुम्ही आता सुरुवातीपासून बघता आपण ज्या लँडची मार्केटिंग करतोय डहाणू मध्ये, तर ती नेहमी चिकूची वाडी असते. आता तुम्ही विचार करात का नेहमी ती चिकूची वाडी का असते? कारण चिकूची वाडी आहे ना, या मोस्टली ज्या लँड आहेत ना, या पारसी लोकांकडे होत्या. पारसी लोकांच्या मोठ्या प्रमाणात चिकूच्या वाड्या असतात आणि त्याच्यामुळे ना ती लँड आदिवासी नसते. आणि दॅट इज रिझन ती लँड मग सेलसाठी अवेलेबल होते. तुमच्या नावावरती जागा ती होऊ शकते, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. सो त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये जे ऍग्रिकल्चर प्लॉटिंग होतं तर ते मोठ्या प्रमाणात ना चिकूच्या वाडीचं होतं. पण आता या चिकूच्या वाड्या असतात ना, ती कधी तुम्हाला 10 गुंठ्यामध्ये चिकूची वाडी तुम्हाला कधीच मिळणार, 20 गुंठ्यामध्ये पण नाही मिळणार, 1 एकरमध्ये पण नाही मिळणार. चिकूच्या वाड्या मिनिमम 5 ते 7 एकरच्या असतात किंवा 15-20 एकर. आता मी एक बघितली ती 28 एकर 50 एकरची पण चिकूची वाडी आहे. आता कोणाची कॅपॅसिटी आहे 10 एकरची चिकूची वाडी घ्यायची? 10 एकरची चिकूची वाडी घ्यायला तुम्ही उद्या गेला आणि जरी उद्या 50 लाख रुपये एकरी रेट झाला तरी झाले किती? 5 करोड. 5 करोड टाकण्याची कोणाची ऐपत आहे? मग अशा वेळी आपल्याला कसं असतं, इन्व्हेस्टमेंटसाठी आपण जागा घेत असतो, तर त्यावेळी आपल्याला एक छोटंसं लँड पार्सल मिळालं, 10 गुंठ्याचं म्हणा, 20 गुंठ्याचं म्हणा, तर तेवढी आपली कॅपॅसिटी असते. आणि त्याच्यामध्ये मेजरली आपल्याला रोड मिळून जातो, आपल्याला लाईट मिळून जाते आणि पाण्याची व्यवस्था होते. म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट करून तो प्लॉट घेऊन पण ठेवला. तो 20 गुंठ्याचा असेल, 11 गुंठ्याचा असेल किंवा 1 एकरचा असेल, तर माझा 7-12 सेपरेट झाला. म्हणजे ती जागा प्रॉपरली माझ्या नावावरती झाली आणि मला जी इन्व्हेस्टमेंट करायची होती 10 गुंठ्याची ती पण करता आली. उद्या मला त्याच्यावरती घर बांधायचं तरी मी ते घर बांधू शकतो. ऍज अ फार्म हाऊस म्हणून तुम्हाला नेहमीच घर बांधता येतं ऍग्रिकल्चर लँडमध्ये. अशा प्रकारे तुम्ही या ऍग्रिकल्चर लँडमध्ये प्लॉटिंग मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला ना छोटं लँड पार्सल चांगल्या प्राइसला अवेलेबल होऊन जातं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.